पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी प्रस्तावित असलेल्या विमानतळ प्रकल्पाबाबत लोकसभेत महत्त्वाची चर्चा घडली। पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सवरा यांनी विकासाच्या नावाखाली स्थानिक मच्छीमारांच्या उपजीविकेवर गदा येऊ नये अशी ठाम भूमिका मांडत सरकारला थेट जाब विचारला। त्यांच्या प्रश्नाची गंभीर दखल घेत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी मच्छीमारांच्या समस्या आणि पर्यावरणाचा सखोल अभ्यास केल्याशिवाय पालघर विमानतळ प्रकल्पाला अंतिम मंजुरी दिली जाणार नाही अशी स्पष्ट ग्वाही लोकसभेत दिली। अर्थसंकल्पीय अधिवेशनातील प्रश्न उत्तराच्या तासात डॉक्टर सवरा यांनी पालघर विमानतळाचा मुद्दा उपस्थित करत विकास आणि स्थानिक रोजगार यांचा समतोल राखण्याची गरज अधोरेखित केली। विमानतळ जमिनीवर असो किंवा समुद्रात कोणत्याही परिस्थितीत पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी बंधनकारक असल्याचे मंत्री नायडू यांनी स्पष्ट केले। मच्छीमारांच्या हिताला बाधा पोहोचत असल्याचे सर्वेक्षणात आढळल्यास योग्य कार्यवाही केल्याशिवाय प्रकल्पाला क्लिअरन्स दिला जाणार नाही असेही त्यांनी सभागृहात ठामपणे सांगितले। या चर्चेदरम्यान खासदार सवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या वाळवण बंदराजवळ समुद्रात विमानतळ उभारण्याच्या संकल्पनेकडे लक्ष वेधले। समुद्रात विमानतळ उभारल्यास नैसर्गिक मासेमारी क्षेत्र, मच्छीमारांचे जीवन आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होऊ शकतात असा इशारा त्यांनी दिला। जर विमानतळ समुद्रात होणार असेल तर मच्छीमारांच्या हितासाठी सरकारने नेमक्या कोणत्या उपाययोजना केल्या आहेत असा थेट सवाल त्यांनी लोकसभेत उपस्थित केला। मात्र प्रत्यक्षात पालघर जिल्ह्यातील परिस्थिती याहून अधिक तीव्र आहे। वाळवण बंदर प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थ आणि मच्छीमारांचा सुरुवातीपासूनच तीव्र विरोध आहे। आम्हाला वाळवण बंदर नकोस ही ग्रामस्थांची ठाम आणि एकमेव भूमिका असून या प्रकल्पाच्या रद्दबातल मागणीसाठी आतापर्यंत अनेक आंदोलने, मोर्चे, रास्ता रोको आणि निषेध सभा काढण्यात आल्या आहेत। ग्रामस्थांच्या मते वाळवण बंदर प्रकल्पामुळे त्यांची जमीन, समुद्र, रोजगार आणि पारंपरिक जीवन पद्धती उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे। एकीकडे विमानतळ प्रकल्पासाठी मच्छीमारांच्या अभ्यासाची अट घालण्यात येत असताना दुसरीकडे वाळवण बंदर रद्द करण्यासाठी सुरू असलेल्या लोकांच्या तीव्र आंदोलनाकडे शासन गांभीर्याने पाहणार का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। विकासासाठी कोणाची किंमत मोजली जाणार हा मूलभूत मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे। दरम्यान पालघर विमानतळासाठी आवश्यक असलेल्या साइट क्लिअरन्स प्रक्रियेला होत असलेल्या विलंबाकडे लक्ष वेधत केंद्र सरकारने राज्य सरकारशी समन्वय साधून ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी अशी मागणी डॉक्टर हेमंत सवरा यांनी केली। राज्य सरकारकडून जागा निश्चित करून प्रस्ताव आल्यास केंद्र सरकार तातडीने पुढील पावले उचलेल असे आश्वासनही मंत्री राम मोहन नायडू यांनी दिले। यावेळी नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित झाल्याबद्दल खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे आभार मानले। एकूणच पालघर विमानतळ प्रकल्पाबाबत मच्छीमारांच्या हिताची दखल केंद्र सरकारने घेतली असली तरी वाळवण बंदराविरोधातील ग्रामस्थांचा संताप, आंदोलने आणि ठाम नकार शासन कितपत ऐकणार हाच खरा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।